न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। समाजातील उपवर मुलामुलींचे विवाह जुळावेत, प्रत्येकाला योग्य जोडीदार मिळावा याकरिता महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत संस्था नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज प्रणित हरिओम सांस्कृतिक संस्था नाशिक यांच्या वतीने दरवर्षी भव्य स्वरूपात वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात येत असतं। यंदाही दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बालाजी लॉन्स अँड रिसॉर्ट सोमेश्वर मंदिरासमोर गंगापूर रोड नाशिक येथे 26वा वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबत आयोजकांकडून अधिक माहिती देण्यात आली। संधी किंवा त्याचा कुंभमेळा म्हणण्यात आला, कारण वधूवराची जी आजकालची समाजातली जी समस्या आहे त्या समस्यावर मात करण्याकरता असा मेळावा होणे खूप गरजेचे आहे। त्याचेच आयोजन आम्ही करतो आहोत। त्या दिवशी साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश या जिल्ह्यातून देखील या राज्यातून देखील आपले समाज बांधव एकत्र येणार आहेत। या दिवशी साधारणपणे 7 ते 8 हजार पब्लिक येणार आहे। तर मला सर्व समाजांना अतिशय विनंतीपूर्वक सांगायचं आहे की या दिवशी जर तुम्ही आलात तर तुमच्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न नक्की जमू शकतील, कारण या ठिकाणी खूप तुमच्या मुलाच्या शिक्षणानुसार एकाच वेळी 15 ते 20 स्थळं तुम्हाला कमीत कमी बघायला मिळणार आहे। ही संधी दडवू नका, ही खूप चांगली संधी आलेली आहे। तरी मी अतिशय नम्रतापूर्वक परत एकदा विनंती करतो की सर्वांनी या मेळाव्यात हजर राहावे ही विनंती। नमस्कार, मी प्रसन्न इंदोरकर। आपल्या हरिओम संस्थेचा 26वा वधूवर मेळावा 5 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे। मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहावं, कारण आपला हा मेळावा अनोख्या पद्धतीने आपण करत असतो। सर्व प्रकारच्या मुलं आणि मुली इथे उपस्थित असतात, पालक उपस्थित असतात आणि आपल्या योग्यतेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे स्थळ इथे मिळू शकतं। त्यामुळे मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की उपवर जे वधू आणि वर आहेत त्यांनी सुद्धा इथे या मेळाव्यासाठी उपस्थित लावायची पालकांबरोबर ही नम्र विनंती। धन्यवाद। हरिओम सांस्कृतिक संस्थेचा मी मेळावा प्रमुख शशिकांत शिवाजी अहिरराव या 26व्या मेळाव्यासाठी 5 जानेवारी आपला नाशिकला बालाजी लॉन्सला मेळावा आहे। तरी सर्व वधूवरांनी जास्तीत जास्त इथे हजेरी लावावी। धन्यवाद। हरिओम संस्थेचा प्रसिद्धी प्रमुख या नात्याने मी आपणास काही गोष्टी आपल्या माध्यमातून काही गोष्टी सर्वांना सांगू इच्छितो की हा मेळावा अतिशय डिजिटल पद्धतीने म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे। या मेळाव्यात काही वैशिष्ट्य अशी असणार आहेत की संगणकाद्वारे आपल्याला सर्व माहिती नोंदवली जाणार आहे किंवा ती माहिती शोधली जाणार आहे। त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आणि अचूक माहिती उपलब्ध असेल। त्यामुळे वधू आणि वर यांना कुठल्याही अडचणी या मेळाव्यात येणार नाही। तरी सर्वांनी 5 जानेवारी बालाजी लॉन्स रिसॉर्ट येथे सर्वांनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपली उपस्थिती नोंदवावी ही सर्वांना विनंती। मी मनोज कमलाकर जानोरकर, हरिओम सांस्कृतिक संस्था सचिव, आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की सर्व समाज बांधवांनी आपल्या विवाहिच्छुक वधूवरांना सदर मेळाव्यासाठी दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी बालाजी लॉन्स नाशिक येथे घेऊन यावे। धन्यवाद। मी असा संदेश देईल मुलींना की मुलींनी जास्तीत जास्त येत्या 5 तारखेला येणारा जो मेळावा आहे वधूवर मेळावा ह्याच्यामध्ये सहभागी व्हावे। जास्तीत जास्त मुलींनी यावे। त्यांना हवं तसं अनुरूप मुली येणार आहेत। मुलींना अनुरूप मुलं मिळणार आहेत। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या शिक्षणाच्या ह्याच्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे मुलं इथे येणार आहेत। त्यांनी सहज यावे आणि ह्याचं मी आव्हान करते आहे की मुलींनी खरंच यावे आणि मी हे करते आहे की माझ्याकडनं मी त्यांना गॅरंटी देते की त्यांचा सक्सेसफुल त्यांना वर मिळतील हे असे। नमस्कार, मी प्रकाश सोमनाथ थोरात, हरिओम संस्था अध्यक्ष। येत्या 5 जानेवारीला आमचा 26वा मेळावा आम्ही आयोजित केला आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या मेळाव्यासाठी उपस्थित दाखवा। सगळ्यात महत्त्वाचं तुमची येण्या जाण्याची आम्ही सीबेस आणि महामार्ग बस इथून राहण्याची व्यवस्था केली आहे, जाण्याची व्यवस्था केली आहे।
त्यानंतर काही बाहेरगावून जे आमचे समाज बांधव येतील त्यांच्यासाठी आम्ही सोना रोड आपला सोना रोड आहे तिथे राहण्याची पण व्यवस्था केली आहे. तर तुम्हाला कुठली अडचण असेल तर आमचे तुम्हाला नंबर आपल्या सगळे आम्ही जे पत्रक दिले त्याच्यावर आमचे नंबर आहेत. तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. कुठली अडचण आली तर आमचे सगळे कार्यकर्ते तुमच्या सेवेसाठी हजर आहे. आणि मेळ्यात पण तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा. त्यांचं तुमचे मार्गदर्शन आम्ही त्यानंतर एक अभिप्राय वही ठेवणार आहे. तुम्ही तुमचे अभिप्रायसुद्धा नोंदवा. आणि मला ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हा जो इतका जो आमचा खटाटोप असतो आम्ही 6 महिन्यापासून जो हे करत जी वेळ वाया घालून जेवढं हे करत असतो हे सगळं तुमच्या समाज बांधवांसाठी की तुम्ही इकडं 4 ठिकाणी स्थळं बघायला जातो, तुमचा वेळ वाया जातो, खर्च होतो. तर मला एवढंच तुम्हाला सांगणं आहे की सगळं तुम्हाला इथे कमीत कमी 15 ते 20 स्थळं बघायला मिळतील. आजकालची जी पसंती ही फक्त मुलामुलींचीच पसंती आहे. तर ते समोर मुलामुली जर असली तर त्या मुलामुलींच्या याच्यावर तुम्हाला त्या मुलीला जी आपली दिदी असेल तिला कमीत कमी 10 ते 15 स्थळं बघायला मिळतील आणि तिला योग्य असं वर मिळेल आणि तिचा पण संसार खूप योग्य होईल. आणि आजकाल मुलांचे जे प्रॉब्लेम ते पण सक्सेस होतील. तर सगळ्यांनी यावं अशी मी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. वधूवर मेळावा होणार आहे. मला वाटतं असं हा पालकांसाठी खूप मोठी संधी आहे की जे पालक काही कारण नोकरीमुळे किंवा बिझनेसमुळे समाजापासून लांब गेलेले आहेत पण त्यांना समाजात मिक्सअप होता येत नाही. तर अशा पालकांच्या मुलांसाठी हा वधूवर मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे की त्यांना त्याच्या वधूवर त्या ठिकाणी त्यांचे जोडीदार मिळतील. अशा सगळ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या मेळाव्याला अवश्य हजेरी लावावी. धन्यवाद. मी सौवर्षा हेमंत दंडगाव, हरिओम वधूवर सांस्कृतिक सदस्य कमिटी सदस्य. मी सगळ्या मुलामुलींना आवाहन करते की तुम्ही आवर्जून या मेळाव्यात या. कारण असं आहे की हा विनाशुल्क आहे. कुठलेही याच्यावरती पैसे वगैरे काही घेतले जात नाही. मॅट्रिमोनीसारखे जे ऑनलाईन आजकाल वधूवरांचे असतात त्या पद्धतीने कुठलेही पैसे आकारले जात नाही. मोफत बायोडेटा पुस्तकात छापले जातात. एक नाममात्र शुल्क 50 रुपये प्रवेश फी घेतली जाते. जेवणाची सोय असते. लांबून बाहेरगावून येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली जाते. ही संपूर्ण सामाजिक संस्था आम्ही वर्गणीतून गोळा करतो. त्यामुळे आमच्या कष्टाला तुम्ही नक्कीच प्रोत्साहन द्याल अशी अपेक्षा बाळगते. धन्यवाद. यावेळी संस्था अध्यक्ष प्रकाश शेठ, सोमनाथ शेठ थोरात, उपाध्यक्ष प्रकाश प्रभाकर शेठ, दुसाणीस महासचिव चारुहास पद्माकर शेठ घोडके, उपाध्यक्ष किरण जगन्नाथ शेठ दुसाणे, मेळावा प्रमुख शशिकांत शिवाजी शेठ अहिरराव, सहखजिनदार प्रसन्ना शरद शेठ इंदुरकर, सामूहिक विवाह मेळावा प्रमुख वर्षा हेमंत शेठ दंडगव्हाळ, सचिव मनोज कमलाकर शेठ जानोरकर, प्रसिद्धी प्रमुख संतोष वसंत शेठ सोनार आदींसह हरिओम सांस्कृतिक संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.